नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 8 ओबी क्रमांक 241 ते 271 यांचे पठन करणार आहे. ओबी क्रमांक 241. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे तो आव्हाटा न वचे. याचा अर्थ, जो विष आणि अमृत ही दोनही ओळखतो तो अमृत टाकेल का? त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही. ओळी क्रमांक 242. मनोनी फुंडे पार खावे खरे कुणे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही. याचा अर्थ, म्हणून प्रथम खऱ्या खोट्यांची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो केव्हाही संकटात पडत नाही. ओबी क्रमांक 243. एरवी देहांती थोर विषम, या मार्गांचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियांचे हनकाम, जाईल वाया. याचा अर्थ, बाकी अंतःसमयी ह्या मार्गांची प्राप्ती होण्याला मोठी भीतीच आहे. कारण हा काल जर प्राप्त झाला नाही तर जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ जातो. ओळी क्रमांक 244. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पांथी जुंतिलिया भगवंतची असावे. याचा अर्थ, जर अर्चिरा मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात पडला तर जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत राहावे. ओवी क्रमांक 245. हे सायास देखुनी मोठे, आता कैसेनी पाय एक वेळ फिटे, मनोनी योग मार्गो गोमटे, शोधिले दोन्ही. याचा अर्थ, अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योग मार्गांचे चांगले स्पष्टीकरण केले. ओवी क्रमांक 246. तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी देवगत्या जो लाहिजे, देहांती जेने. याचा अर्थ, एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो. परंतु देहावसनाच्या वेळेस प्राक्तनानुसार ज्याला जो प्राप्त होईल तो खरा. ओवी क्रमांक 247. ते वेळी म्हणिले हे नवे, वाया अवचटे काय पावे, देह तेजोनी वस्तू होवावे, मार्गेची की. याचा अर्थ, अकस्मात कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम आहे, म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहांती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा. ओवी क्रमांक 248. तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजे दूरी सर्पत्व वावो, दोरा चिकडूनी. याचा अर्थ, तर मग देह राहो अथवा जावो, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण दोरीवरील सापाचा भास जसा तिचे सत्यत्व भासल्यावर तिच्या ज्ञानासह व्यर्थ होतो. ओबी क्रमांक 249. मज तरंगपण असे की नसे, ऐसे ही उदकासी काही प्रतिभासे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. याचा अर्थ, आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात याचा पाण्याला कधी भास होतो काय? कारण ते केव्हाही पाहिले तरी पाणीच्या पाणीच कायम असते. ओवी क्रमांक 250. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे न निमेची, तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. याचा अर्थ, ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळं जन्म पावत नाही किंवा लाटा नाहीशा झाल्यावर ते नाश पावत नाही. त्याप्रमाणे देहात राहून जे देहा सुद्धा ब्रह्म झाले. ओवी क्रमांक 251. आता शरीराचे तयाची ठाई, आड नावही उरले नाही, तरी कोणे काळे काई, निमेते पाहे पा. याचा अर्थ, ते देहासकट ब्रह्म झाल्यावर त्याच्या ठिकाणी देहाचे आडनाव सुद्धा राहत नाही. आणि असे पहा की कोणत्या वेळेस कशाचा लय होतो. ओवी क्रमांक 252. मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठुनी के जावे, जरी देश कालादी आघवे आपणची असे. याचा अर्थ, जर देश
काल इत्यादी गोष्टी आपणच होऊन राहिला आहे, तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा व कोठून कसे जावे? ओवी क्रमांक 253. आणि हा गा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथीची आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. याचा अर्थ, आणि ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाहीतर चुकते की काय? ओवी क्रमांक 254. पाहे पा ऐसे हन आहे, की तो आकारूची जाये, एर गगन ते गगनीची आहे, घटत्वा ही आधी. याचा अर्थ, पहा, खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो. एरवी घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे. ओवी क्रमांक 255. ऐशी या बोधाचेनी सुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहन सिद्धा न पडे, योगियांसी. याचा अर्थ, अशा ज्ञानाच्या परिपूर्णतेने आपण ब्रह्मच आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही. ओवी क्रमांक 256. या कारणे पंडुसुता तुवा हो आवे योगयुक्ता, येतू लेनी सर्व काळी साम्यता, आपैसया होईल. याचा अर्थ, यास्तव हे पंडुसुता तू योगयुक्त हो, त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. ओवी क्रमांक 257. मग भलतेथ भलते व्हा, देह असो अथवा जावा, परिय बंधा नित्य ब्रह्मभावा, विघडू नाही. याचा अर्थ, मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जाओ, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्म स्वरूपाला अंतर पडणार नाही. ओवी क्रमांक 258. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे नी लागवे, झकवे ना. याचा अर्थ, तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही व सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसार सुख यांच्या मोहाने कधी फसत नाही. ओवी क्रमांक 259. येणे बोधे जो योगी होय, तयासीची या बोधाचे नीटपणा आहे, काजे भोगाते पेलुनी पाये, निज रूपाये. याचा अर्थ, या बोधानेच जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते, कारण तो विषयोपभोगाला ओलांडून ब्रह्मरूपाला मिळतो. ओवी क्रमांक 260. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा, डावली जो. याचा अर्थ, हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य सर्व प्रकारचे सुखांचा उपभोग मिळतो. ते सुख ओवाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याज्य मानून तो दूर लोटतो. ओवी क्रमांक 261. जरी वेदाध्ययनाचे झाले, अथवा यज्ञाचे शेतची पिकले, की तपोदानाचे जोडले, सर्वस्व हनजे. याचा अर्थ, जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला, अथवा यज्ञ करून पुण्याचे शेत पिकविले, किंवा तप आणि दान करून सर्व पुण्य जोडले. ओवी क्रमांक 262. तया आगवयाची पुण्याचा मळा, भारू आतोनी जया ये फळा, ते परब्रह्मा निर्मळा, सांटी न सरे. याचा अर्थ, अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळाच्या भाराने भरून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही. ओवी क्रमांक 263. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पहा पा वेद्य ज्ञादी साधने, जया सुखा. याचा अर्थ, जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या प्राप्तीकरता वेद्य ज्ञादी साधने करावी लागतात. ओवी क्रमांक 264. जे विटेना सरे, भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे, भावंडची. याचा अर्थ, जे स्वर्ग सुख विटत नाही व संपतही नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करीते व जे महासुखाचे ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच होय.
ओवी क्रमांक 265. ऐसे दृष्टीचेनी सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमुखा ही अंगवने नोहेची एका. याचा अर्थ अशाप्रमाणे वरकांती दिसणारे ते सुख व जे मरणानंतरच प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही. ओवी क्रमांक 266. तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचे ने हात तुके, अनुमानती कौतुके, तव हळूवट आवडे. याचा अर्थ ते स्वर्ग सुख योगीश्वर दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे वजनाला हलके वाटते. ओवी क्रमांक 267. मग तया सुखाची किरीटी, करून यागा पाऊटी, परब्रह्माची ये पाठी आरूढती. याचा अर्थ मग अर्जुना त्या स्वर्गादी सुखाची पायरी करून म्हणजे त्या सुखाची पायमल्ली करून ते ब्रह्मपदावर चढतात. ओवी क्रमांक 268. ऐसे चराचरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगी यांचे भोग्य भोगधन जे. याचा अर्थ याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व जी योग्याची उपभोग घेण्याची वस्तू. ओवी क्रमांक 269. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या. याचा अर्थ जो आद्य ज्ञान स्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्वांतील प्राणीमात्रांची जीवन. ओवी क्रमांक 270. जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. याचा अर्थ जो सर्व ज्ञानांचा जिव्हाळा व यादव कुळांचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला बोलला. ओवी क्रमांक 271. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगा तू, तेची परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. याचा अर्थ असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात ती कथा पुढे ऐका. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया अष्टमोध्याय समाप्त. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.